नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर चेतन दिलीप साळुंखे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. हॅलो डॉक्टर हा आमचा लोकप्रिय कार्यक्रम आहे ज्यामध्ये आम्ही तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांचं वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत असतो. आजचा कार्यक्रम हा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे पुरुष वंध्यत्व आणि आयुर्वेद. प्रेक्षको, अपत्यप्राप्तीची अनुभूती हे प्रत्येक स्त्री पुरुषाच्या म्हणजे जोडप्याच्या आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण. जगातील सर्व भौतिक सुख हे जर एकीकडे आणि अपत्यप्राप्तीचा दुसरीकडे ठेवल्यास निश्चितच पितृत्वाचं दान हे मोठं ठरेल. मैथुन शक्ती कमी असणं यांसारख्या लक्षणांमुळे पुरुषांना वंध्यत्वाला सामोरं जावं लागतं. त्यातच भर पडते ती म्हणजे समाजातील टोमण्यांची. मग प्रश्न पडतो की हे वंध्यत्व येण्यामागची कारणं कुठली, लक्षणं कुठली व त्यावर केले जाणारे उपचार कोणते, या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सत्यम गुजर. नमस्कार सर. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर सत्यम गुजर हे महाराष्ट्राला परिचित असं व्यक्तिमत्व आहे. पुणे विद्यापीठातून त्यांनी आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादन केलेली आहे. गेली 15 वर्ष ते पुणे व मुंबई येथे यशस्वीपणे आयुर्वेद प्रॅक्टिस करत आहे. पोटाचे विकार, पाठीच्या मणक्यांचे विकार, संधिवात, त्वचा विकार, स्त्री पुरुष वंध्यत्व इत्यादी आजारांसाठी ते विशेषत्वाने उपचार करतात. आज आपण त्यांच्याबरोबर पुरुष वंध्यत्व आणि आयुर्वेद या विषयावर चर्चा करणार आहोतच, त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोतच. त्याबरोबरीने आपलाही सहभाग आजच्या कार्यक्रमात अपेक्षित आहे, आवश्यक आहे. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि तुमचे नेमके प्रश्न विचारण्यासाठी कृपया तुम्हाला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 किंवा 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी कोड डायल करायला विसरू नका. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी प्रेक्षकांसाठी आमच्या काही सूचना आहेत. प्रश्न विचारताना कृपया तुमच्या टीव्ही संचाचा आवाज थोडा कमी ठेवा जेणेकरून तुमचे नेमके प्रश्न आमच्यापर्यंत स्पष्ट ऐकू येतील. विषयाच्या अनुषंगाने येणारे प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. कार्यक्रमाच्या शेवटी व कार्यक्रमाच्या मध्यभागी आजच्या तज्ज्ञांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तो कृपया तुम्ही नोंदून घ्यावा. तसेच कार्यक्रमात मी तुम्हाला इतर विषयांवर देखील महत्त्वाची माहिती देणार आहे. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सर, आजचा हा एक थोडासा सेन्सिटिव्ह विषय, काय सांगणार आजच्या विषयाबद्दल? कसं आहे, वंध्यत्व म्हणजे मूल न होणे. अच्छा. सध्या वंध्यत्वाचं प्रमाण हे खूप वाढत आहे. म्हणजे प्रत्येक 10 भारतीयांमधील एकाला हा वंध्यत्वाच्या त्रासाने ग्रासलेला आहे असं म्हणलं तरी चालेल. इतकं वंध्यत्वाचं प्रमाण सध्या जास्त प्रमाणात दिसून येतं. 10 स्त्रियांपैकी एका स्त्रीला हा वंध्यत्वाचा प्रॉब्लेम असतो. 2 स्त्रियांनाच फक्त नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी राहते, तर इतर 7 स्त्रियांना कोणते ना कोणते तरी उपचार गर्भधारणा राहण्यासाठी घ्यावे लागतात. ह्याच्यावरून वाढलेल्या वंध्यत्वाचं प्रमाण आपल्या लक्षात येतं. बऱ्याच वेळेला असं होतं की लग्न झालं, पुढे 1-2 वर्ष मूलबाळ झालं नाही की अगोदर त्याचा ठपका हा स्त्रीवर ठेवला जातो. बहुतांश आपल्या समाजामध्ये तर हे कॉमनली दिसून येतं जास्त प्रमाणात की बऱ्याच वेळेला जर गर्भधारणा राहत नसेल तर अगोदर स्त्रियांच्या तपासण्या केल्या जातात. त्यांची पाळी व्यवस्थित आहे ना, इतर कोणते प्रॉब्लेम नाही येत ना, आणि बऱ्याच ज्या वेळेला टेस्ट नॉर्मल येतात त्यावेळेला मग पुरुषाच्या वीर्याची तपासणी केली जाते. अशी गोष्ट दिसून येते. पण खरं बघायला गेलं तर वंध्यत्वामध्ये पुरुष वंध्यत्व आणि स्त्री वंध्यत्व ह्या दोन्हीचा विचार समान पद्धतीने करणं गरजेचं असतं. बऱ्याच वंध्यत्वाच्या प्रॉब्लेममध्ये 40% प्रॉब्लेम हा पुरुषांमध्येच दिसून येतो. म्हणजे पुरुषांमध्ये काहीतरी शारीरिक दोष असतात किंवा शुक्राणूंच्या दोष असतात किंवा त्यांची मैथुन समर्थता ही खूप कमी असते किंवा त्यांचं प्रजनन सामर्थ्य कमी असतं आणि त्याच्यामुळे गर्भधारणा राहत नाही. आणि ह्या सुद्धा गोष्टींकडे बऱ्याच वेळेला दुर्लक्ष होत असतं किंवा ह्याच्याकडे बऱ्याच उशिरा बघितलं जातं आणि त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम अजून वाढत जात असतो. आयुर्वेदामध्ये एक सूत्र आहे, धर्म अर्थ काम मोक्षानाम आरोग्यम मूलम उत्तमम. म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 हे प्रत्येक मनुष्याचे पुरुषार्थ समजले जातात. पण हे जर तुम्हाला साध्य करायचे असतील तर त्यासाठी तुमचं आरोग्य अतिशय चांगलं असणं खूप गरजेचं आहे. धर्म म्हणजे प्रकृतीनुसार जे काही तुमचं स्वाभाविक कर्म आहे, जे तुम्हाला करावं लागतं ते आचरणानुसार, त्याचं योग्य आचरणाने नीतिमत्तेनुसार करणं, त्याला धर्म असं म्हणलं जातं. अर्थ म्हणजे तुमचं जे काही जीवन आहे ते साधन संपन्न असतं, सर्व गोष्टी तुमच्याकडे मुबलक असणं, सहजासहजी तुम्हाला मिळणं, ह्याचा अर्थ असा होतो. आणि काम म्हणजे, काम ही जी गोष्ट आहे त्याचा अर्थ असा होतो की वंश सातत्य टिकवणं. म्हणजे तुमचा वंश पुढे चालवणं, तुमच्यासारखीच तुमच्या सदृश एखादी आकृती तयार करणं किंवा तुमच्यापेक्षा चांगली सुदृढ संतती निर्माण करणं, ह्याचा अर्थ काम ह्या गोष्टीमध्ये येत असतो. आणि मोक्ष म्हणजे हा सर्व तुमचे जे काही मनुष्य जन्म तुम्हाला मिळालेला आहे त्याची इति कर्तव्यता म्हणजे मोक्ष, की जीवात्मा परमात्म्यामध्ये विलीन होणे, याचा अर्थ मोक्ष. म्हणजे तुमच्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही करत असताना त्या परमेश्वराला न विसरणं, ही गोष्ट ह्या मोक्षासाठी खूप महत्वाची असते. तर हे 4 पुरुषार्थ जर व्यवस्थित
तुम्हाला साध्य करायचे असतील तर त्यासाठी तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य अतिशय चांगलं असणं खूप गरजेचं आहे. आणि तीच गोष्ट काम समस्येच्या बाबतीत होत असते. काम ह्या शब्दाला एक गुह्यार्थ आलेला आहे. ही गोष्ट इतकी नाजूक झालेली आहे की आपल्या समाजामध्ये ह्याविषयी बोलणं, चर्चा सुद्धा निंदनीय मानलं जातं किंवा ह्याच्याबद्दल बोलणं म्हणजे आई वडील मुलाला सांगतायत, मुलींचा तर प्रश्न बाजूलाच राहतो. मुली तर ह्या गोष्टी उघडपणे बोलतही नाहीत. किंवा असं बऱ्याच वेळेला दिसून येतं की स्त्रियांमध्ये ह्या गोष्टींबद्दल इंटरेस्ट सुद्धा जास्त प्रमाणात दिसून येत नाही किंवा एक कर्तव्य म्हणून ही गोष्ट केली जाणं, ही गोष्ट सुद्धा बऱ्याच वेळेला होत असते. त्याच्यामुळे ह्याच्याबद्दल योग्य ज्ञान नसणं, ह्याच्याबद्दल अज्ञान खूप जास्त प्रमाणात दिसून येत असतं. त्याच्यामुळे ह्याच्याबद्दल वाच्यता जास्त केली जात नाही. प्रॉब्लेम जरी छोटे असतील, बऱ्याच पुरुषांना लिंगामध्ये ताठरता न येणं किंवा शीघ्रपतनाचा त्रास असतो किंवा त्यांचे मैथुन शक्ती कमी असते आणि त्याच्यामुळे सुद्धा गर्भधारण न राहणं हे अगदी बेसिक कॉमन कारण असतं. म्हणजे खोटं वाटेल पण ही सत्य घटना आहे किंवा हे व्यवहारात बऱ्याच वेळेला दिसून येतं की कितीतरी दाम्पत्यामध्ये जे वंध्यत्वासाठी म्हणून येत असतात त्यांच्यामध्ये 10% जणांमध्ये समागमच व्यवस्थित न होणं हे प्रमुख कारण दिसून येतं. की त्यांना त्या गोष्टीबद्दल कल्पनाच नसते की शारीरिक रचना नक्की कशामुळे कशी असते, कशा पद्धतीने हे कार्य होत आणि कशा पद्धतीने गर्भ राहत असतो, ही गोष्ट बऱ्याच वेळेला दिसून येत असते. म्हणजे इतर शारीरिक कारण तर आहेतच, पण ह्या कारणांमुळे सुद्धा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो. किंवा समाजाची असणारी भीती ही गोष्ट सुद्धा होत असते की अरे आपण ही गोष्ट कशी सांगायची, घरामध्ये कशी सांगायची किंवा डॉक्टरांना जाऊन सुद्धा कशी सांगायची, किंवा आपल्याला काहीतरी ह्या समस्येबाबतीत प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मग आपल्या पुरुषत्वावर तर आघात नाही ना, किंवा आपल्याला कोणी नपुंसक म्हणून तर म्हणणार नाही ना, ह्या गोष्टी त्या ज्याला त्रास आहे अशा पुरुषाला भेडसावत असतात आणि तो ह्याच्यासाठी ह्या समस्येचं निवारण करण्यासाठी म्हणून कोणती पावलंच उचलत नाही. अशी सुद्धा गोष्ट बऱ्याच वेळेला दिसून येते. आणि त्याच्यामुळे योग्य ते चिकित्सा न झाल्यामुळे किंवा योग्य त्या टेस्ट न झाल्यामुळे तो प्रॉब्लेम अजून ॲग्रिवेट होत राहतो, असं बऱ्याच वेळेला दिसून येत असतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवर शास्त्रोक्त पद्धतीने विचार होणं गरजेचं आहे. त्याच्या मागची नक्की कारणं काय आहेत, त्याच्यासाठी योग्य उपचार काय आहेत. कारण असंही बऱ्याच वेळेला दिसून येतं की नको असणाऱ्या ऐकीव गोष्टी बऱ्याच वेळेला केल्या जातात, नको असणारे उपचार केले जातात की ज्याला खरं तर शास्त्राचा आधार कोणताच नसतो आणि त्याच्यामुळे उलट प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याच्या ऐवजी तो त्रास अजून वाढलेला आपल्याला दिसून येत असतो. निश्चितच सर. म्हणजे सर असं म्हणता येईल की मानवाने कितीतरी प्रगती साधली तरी अजून अज्ञानाचा पगडा हा खूप मोठा असं म्हणता येईल. सर मागचा पुढचा प्रश्न की वंध्यत्व म्हणजे काय आणि ती येण्यामागची कारणं कुठली, याबद्दल काय सांगणार सर? जसं आता आपण म्हणालो की वंध्यत्वाचा विचार करताना हा दोन्ही पद्धतीने होणं गरजेचं असतं. स्त्री वंध्यत्व आणि पुरुष वंध्यत्व. ज्या वेळेला गर्भधारणा होते किंवा मूल होणं ही जी गोष्ट आहे त्याच्यासाठी काही गोष्टी प्राकृत असणं खूप गरजेचं असतं. म्हणजे शारीरिक आणि मानसिक दोन्ही गोष्टींचा आपण विचार करत असताना अगोदर शारीरिक स्वास्थ्य चांगलं असणं, शारीरिक आरोग्य चांगलं असणं खूप गरजेचं असतं. ह्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे पुरुषाचं मैथुन सामर्थ्य चांगल्या पद्धतीने असणं, सक्षम शुक्राणू असणं, म्हणजे जे शुक्र धातू सबल असणं, जो पुढे जाऊन गर्भाची निर्मिती करू शकतो इतका प्राकृत असणं, योनी मार्ग व्यवस्थित असणं, प्राकृत असणं, गर्भाशय मुख व्यवस्थित असणं, गर्भाशयाचं बल चांगलं असणं, गर्भाशय निरोगी असणं, एक तरी गर्भनलिका ज्याला फॅलोपियन ट्यूब आपण म्हणतो ती ओपन असणं किंवा उघडी असणं, स्त्रीबीज तयार होणारी जी ओव्हरी आहे तिचं काम व्यवस्थित होत असणं, तिचं फंक्शनिंग व्यवस्थित असणं, स्त्रीबीज व्यवस्थित तयार होण्याचं काम होत असणं, स्त्रीबीज व्यवस्थित फुटलं जाणं, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणं गरजेचं असतं. आणि त्याच्याबरोबर जे काही अंतःस्त्राव सिक्रेट होत असतात, हार्मोन्स आपण ज्याला म्हणतो की जे मेंदूद्वारे सिक्रेट होत असतात, पिट्युटरीद्वारे सिक्रेट होत असतात, गोनॅडोट्रॉफिन्स असतात की ज्यांचं गर्भाशयाचं किंवा पुरुषांचे किंवा स्त्रियांचे जे हार्मोन्स आहेत ते हार्मोन्स व्यवस्थित होणं, त्यांचं काम व्यवस्थित होणं, ह्या गोष्टी ह्याच्यावर डिपेंड असतात. ह्यांचं जे काही सिक्रेशन्स असेल, तो जो बॅलन्स आहे तो व्यवस्थित असणं, ह्या सगळ्या गोष्टी प्राकृत असणं खूप गरजेचं असतं. जेव्हा सगळ्या ह्या गोष्टी प्राकृत होत असतात आणि ऋतुकाळामध्ये ज्या वेळेला समागम घडून येतो किंवा शरीर संबंध घडून येतात त्यावेळेला गर्भधारणा राहू शकते. आणि ह्या सगळ्या गोष्टी प्राकृत असेल तरच पुढच्या गोष्टी सर्व व्यवस्थित होऊ शकतात. जेव्हा ह्या गोष्टींमध्ये विकृती असते, मग पुरुषांमध्ये असू देत किंवा स्त्रियांमध्ये असू देत, जर ह्याच्यामध्ये काही शारीरिक विकृती असतील तर मग पुढे गर्भधारणा राहू शकत नाही. त्याला वंध्यत्व असं म्हणलं जातं. वंध्यत्वाचा विचार सुद्धा दोन पद्धतीने केला जातो. एक आहे तो प्रायमरी इन्फर्टिलिटी आणि दुसरा आहे तो सेकंडरी. प्रायमरी इन्फर्टिलिटी म्हणजे अजून एकदाही गर्भधारणा झालेली नाही किंवा गर्भधारणा राहिले तरी पुन्हा पुन्हा अबॉर्शन्स होत आहेत किंवा मिसकॅरेज होत आहेत, तिला सुद्धा आपण त्याला वंध्यत्व असंच म्हणलं जातो. किंवा काकवंध्या नावाची एक संज्ञा आयुर्वेदाने म्हणलेली आहे की पहिल्यांदा गर्भ राहतो, एक मुलबाळ होतं पण पुन्हा गर्भधारणा राहत नाही, त्याला काकवंध्या म्हणलं जातं. ह्याचा विचार सुद्धा वंध्यत्वात केला जातो किंवा ज्याला आपण सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणजे
पहिल्यांदा गर्भधारणा राहिलेली आहे, पहिलं प्रसूती व्यवस्थित झालेली आहे, पण पुन्हा गर्भधारणा राहत नाहीये, याचा विचार सुद्धा आपल्याला वंध्यत्वामध्ये करावा लागतो. निश्चितच. सर, कार्यक्रमात आपल्याला फोन आलाय, अक्षयजी यांचा फोन आलाय सोलापूरवरून. नमस्कार अक्षयजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो, नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा सर, मी सोलापूरहून बोलतोय. मी बायोची टेस्ट केली होती, त्यात रिपोर्ट नॉर्मल आहेत. व्हेरी गुड. मग त्याच्या आधी व्यास डिटेक्ट झाला नव्हता, व्यास नाही म्हणतात डॉक्टर. मग मला ICSI ट्रीटमेंट करा म्हणून बोललेले. मग आता सर त्याचे मी ICSI जर काय झालं तर 30% चान्सेस असतात. काय डिटेक्ट नाही झालेलं? व्यास. पुन्हा एकदा प्रश्न विचारा. मी म्हणजे व्यास डिटेक्ट झालं नव्हतं आधी. ओके, ठीक आहे. ओके, सुरुवातीला. अच्छा, ठीक आहे. चाल सर, काय विचारायचं अजून? निश्चितच असं प्रश्नाचं उत्तर देतील. काय सांगणार सर? ओके. एक वाज डिफरन्स नावाचा एक म्हणजे एक हे असं आपण म्हणून की रचना असते, अॅनाटॉमी असते. म्हणजे शुक्र तयार होण्याचं काम हे वृषणामध्ये होत असतं, टेस्टिसमध्ये होत असतं, स्पर्मॅटोजेनेसिस अकॉर्डिंग टू ॲलोपॅथिक सायन्स. ॲलोपॅथिक सायन्समध्ये की त्या ठिकाणी स्पर्मॅटोजेनेसिसचं काम होत असतं. तिथे स्पर्म्स किंवा शुक्राणू तयार झाल्यानंतर ते वाज डिफरन्स थ्रू इपिडिडॅमिस थ्रू नंतर ते शुक्रनलिकेमध्ये येतात आणि तिथनं ते शुक्र बाहेर स्त्रवलं जातं. ज्या वेळेला असा मधला वास ॲब्सेंट, ज्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह जी रिजन्स असतात, म्हणजे कुठेतरी ब्लॉकेज असणं, कुठेतरी अडथळा असणं, म्हणजे टेस्टिसच्या ठिकाणी शुक्र तयार होण्याचं काम व्यवस्थित होत आहे, स्थूल शुक्र चांगल्या पद्धतीने तयार होत आहे, पण ते तयार होत असलं तरी ते बाहेर पडणं ही जी गोष्ट आहे ती व्यवस्थित होत नाहीये, कारण मध्ये कुठेतरी ब्लॉक आहे, वाज डिफरन्सच नसणं. त्याच्यामुळे शुक्र बाहेर जाण्यासाठी जी मधली नलिका आहे, मधल्या गोष्टीची अवयवाची आवश्यकता आहे तीच नसणं, आणि ह्याचा परिणाम म्हणून ही गोष्ट जाणवणं. हा जर अॅनाटॉमिकल प्रॉब्लेम असेल तर नक्कीच या ठिकाणी शस्त्रक्रिया करून घेणं केव्हाही चांगलं, कारण हा रचनात्मक दोष आहे, कोणत्या तरी गोष्टीचा तिथं अभाव आहे, आणि मध्ये जर मार्गच नसेल तर तो मार्ग तयार करणं हे गरजेचं आहे. ह्याच्यासाठी आयुर्वेदिक उपचार उपयोगी असतात, प्रश्नच नाही. पण जर अशा पद्धतीने तुमचा अॅनाटॉमिकल रचनात्मक प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी ऑपरेशन करून घेतलेलं तुमच्यासाठी केव्हाही चांगलं राहील. बरोबर. अक्षयजी सरांनी सांगितल्याप्रमाणे पुढील शस्त्रक्रिया करणं तुम्हाला गरजेचं आहे, त्यामुळे तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधा. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की तुम्ही वंध्यत्वाबद्दल सांगितलं, तर पुरुष वंध्यत्वाबद्दल तुम्ही सविस्तरपणे काय सांगाल, आणि त्याही पुढे जाऊन असं विचारायचं की त्याची कारणं नेमकी काय पुरुष वंध्यत्वाची, काय सांगणार? पुरुष वंध्यत्वाचा विचार सुद्धा आपल्याला दोन पद्धतीने करणं खरं तर खूप गरजेचं असतं. म्हणजे एक तर शारीरिक रचनात्मक विकृती आणि दुसऱ्या आहे त्या कार्यात्मक विकृती. ह्या दोन्हीमध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील तरी सुद्धा पुरुष वंध्यत्व असू शकतं. ह्यातली अगदी बेसिक गोष्ट म्हणजे शारीरिक रचनाच व्यवस्थित नसणं. म्हणजे शिश्नाची लिंगाची वाढ व्यवस्थित होणं खूप गरजेचं असतं, वृषणांची वाढ व्यवस्थित होणं खूप गरजेचं असतं. जी शारीरिक रचना बेसिक त्या ठिकाणी खूप आवश्यक आहे, त्याचीच जर वाढ व्यवस्थित नसेल तर तो बेसिक प्रॉब्लेम त्या ठिकाणी राहतो. स्वाभाविक आहे, त्याच्यामुळे पुढे वंध्यत्व असण्याची शक्यता खूप असते. जसं आपण आता बघितलं की हॉर्मोन्सची ह्याच्यामध्ये खूप गरज असते. हॉर्मोन्स जे काही मेंदूमार्फत सिक्रीट होत असतात त्याच्यामुळे या वृषणाचं काम व्यवस्थित होत असतं, किंवा त्याच्यामुळे त्या ठिकाणी स्पर्मॅटोजेनेसिस व्यवस्थित होत असतं, आणि त्याच्यामुळे पुढे शुक्राणू चांगल्या पद्धतीने तयार होणं ही गोष्ट होत असते. जर ह्या वृषणांचे किंवा टेस्टिसची डेव्हलपमेंट व्यवस्थित झाली नाही, पूर्णतः त्या डेव्हलप झाल्या नाहीत, तर त्या ठिकाणी स्पर्मॅटोजेनेसिस किंवा शुक्र तयार होण्याचं काम व्यवस्थित होणार नाही. बऱ्याच वेळेला एक गोनॅटोट्रॉपिनचा जर प्रॉब्लेम असेल, म्हणजे हार्मोन्स व्यवस्थित सिक्रीट होत नसतील तर त्याच्यामुळे सुद्धा सेकंडरी सेक्स कॅरेक्टर डेव्हलप होत नाहीत. म्हणजे आपण बघितलं की मुलं वयात आली, 16-17 वय झालं की मिशी यायला सुरुवात होते, काखेमध्ये केस यायला सुरुवात होतात, त्याच्या हळूहळू आवाजामध्ये बदल व्हायला सुरुवात होते, आवाज घोगरा व्हायला लागतो. हे सेकंडरी सेक्स कॅरेक्टर्स हळूहळू डेव्हलप होत असतात. पण जर तिथं त्या ठिकाणी हार्मोन्सचीच कमतरता असेल तर हे सेक्स कॅरेक्टर डेव्हलप होत नाहीत. मग त्या ठिकाणी लिंगाची किंवा वृषणाची ज्या पद्धतीने वाढ व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही, आणि स्वाभाविक आहे मग जर रचनाच व्यवस्थित नसेल तर कार्यही त्या ठिकाणी व्यवस्थित होत नाही, आणि शुक्राणू योग्य पद्धतीने तयार होत नाहीत, अशी सुद्धा गोष्ट दिसून येत असते. दुसरा हा एक भाग याच्यामध्ये असा असतो की अनडिसेंडेड टेस्टिस असा नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे खरं तर वृषण जे आहे, टेस्टिस तयार होत असतात ते ॲब्डोमेनमध्ये, गर्भावस्थेमध्ये, ज्यावेळेला गर्भ राहत असतो त्यावेळेला टेस्टिस तयार होत असतात, ते पोटामध्ये तयार होत असतात, आणि नंतर त्याचा प्रवास होत होत ते इन्व्हायनल कॅनॉलमधून नंतर वृषणाच्या ठिकाणी येतात.
अशा पद्धतीने तो प्रवास होत असतो. पण हा जर प्रवास व्यवस्थित झाला नाही आणि त्या टेस्टिस ह्या पोटामध्येच राहिल्या किंवा इन्ग्वायनल कॅनॉलमध्येच राहिल्या असं जर असेल तर मग त्या ठिकाणी स्वाभाविक आहे स्पर्मॅटोजेनेसिसचं काम व्यवस्थित होत नाही. कारण शरीराची रचनाच अशा पद्धतीने असते. सौम्यम शुक्रम असं म्हणलेलं आहे. शुक्र तयार होण्यासाठी त्या ठिकाणी एक प्रकारची शीतता असणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे लिंग किंवा वृषण हे जे भाग आहेत ते बाहेर ठेवलेले आहेत. वृषण जर बाहेर नसतील, जर ते ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये असते तर त्या ठिकाणच्या उष्णतेमुळे स्पर्मॅटोजेनेसिसचं काम होऊ शकत नाही. म्हणून वृषण पुरुषाचे जे जननेंद्रिय आहेत ते बाहेरच्या बाजूला आहेत. त्याच्यामुळे जर ते पोटामध्ये राहिले अनडिसेंडेड टेस्टिसमध्ये तेच होतं. ते जर पोटामध्ये राहिले तर त्या ठिकाणी त्यांचं शुक्राणू तयार करण्याचं काम पाहिजे तितकं व्यवस्थित होत नाही. म्हणजे ते पूर्णतः डेड होणं किंवा पूर्णतः त्यांचं काम व्यवस्थित न होणं ही लक्षणं दिसतात. आणि स्वाभाविक आहे अशा पुरुषांमध्ये ॲझोस्पर्मियाची लक्षणं दिसत असतात. जर लगेच डिलिव्हरी झाल्या बघितलं गेलं लहान मुलांमध्ये आणि त्या ठिकाणी परीक्षण केलं गेलं की वृषणामध्ये टेस्टिस व्यवस्थित आहेत की नाही आहेत किंवा सोनोग्राफीमध्ये लक्षात आलं की अनडिसेंडेड टेस्टिस आहेत आणि तेव्हा जर लगेच ऑपरेशन करून ते योग्य जागी त्या वृषणामध्ये आणून ठेवले, वृषणाच्या त्या ठिकाणी कोष जो असतो त्या ठिकाणी बॅगेमध्ये आणून ठेवले तर ते पुन्हा काम करण्याची शक्यता असते. पण वयाच्या 25-30व्या वर्षी तुमच्या लक्षात आलं की ॲझोस्पर्मियाचा प्रॉब्लेम आहे आणि त्यावेळेला मग लक्षात आलं की अरे नाही हा अनडिसेंडेड टेस्टिसचा प्रॉब्लेम आहे आणि नंतर तुम्ही ऑपरेशन केलं तर त्याच्यामध्ये फारसा काही उपयोग होत नाही. हे झाल्या कॉमनली जे रचनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी असतात त्या. दुसरी पुढची गोष्ट जी कॉमनली दिसून येते म्हणजे बऱ्याच पुरुष वंध्यत्वामध्ये जे कॉमनली दिसून येत असतं ते म्हणजे शुक्राणूशी संबंधित असणाऱ्या विकृती. म्हणजे ज्याच्यामध्ये ॲझोस्पर्मिया आहे म्हणजे शुक्राणूच नसणं किंवा ऑलिगोस्पर्मिया आहे किंवा जितक्या संख्येमध्ये शुक्राणू पाहिजे तितक्या संख्येमध्ये शुक्राणू नसणं. ॲस्थॅनोस्पर्मिया नावाचा जो काही आजार असतो की शुक्राणूंची गतीच व्यवस्थित नसणं यासारखे जे विकार आहेत शुक्राणूशी संबंधित त्याच्यामुळे हा वंध्यत्वाचा प्रॉब्लेम दिसून येतो. सर कार्यक्रमात आपला पुढचा फोन आलाय. सतीश यांचा फोन आलाय पुण्यावरून. नमस्कार सतीशजी, आपला प्रश्न विचारा. हा सर. प्रश्न विचारा आपला. हा सर, माझं सतीश दातार बोलतो पुण्यावरून. हा 4 वर्ष लग्न झालेलं, शुक्राणू तयार होत नाहीत. अच्छा. इतर काही त्रास आहे का आपल्याला? सर त्रास काहीच नाहीये. म्हणजे ॲझोस्पर्मियाचाच प्रॉब्लेम आहे, अस्पर्मियाचा आहे की ऑलिगोस्पर्मियाचा आहे? मतलब म्हणजे तुमच्या रिपोर्टमध्ये ॲझोस्पर्मिया असं आलेलं आहे की अस्पर्मिया असं आलेलं आहे? अस्पर्मिया. अच्छा, ठीक आहे. प्रेक्षको, मला माहिती आहे तुम्हाला देखील आजच्या तज्ञांना बरेच प्रश्न विचारायचे असतील. माझी देखील सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का उद्या आहे अक्षय तृतीया आणि या दिवशी एका फळाला खूप महत्त्व आहे, ते म्हणजे फळांचा राजा आंबा किंवा मँगो. याचं मुख्य कारण म्हणजे ग्रीष्म ऋतूमध्ये शरीरातील उष्णता वाढलेली असते आणि उष्णता कमी करण्यासाठी मधुर मधुर शीत गुणात्मक अशा आंब्याचं जर सेवन केल्यास शरीरातील उष्णता ही कमी होत असते. आंब्याबद्दल मी तुम्हाला अधिक माहिती कार्यक्रमाच्या पुढे देखील देत राहणार आहे. सर, कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपल्याला सतीशजी यांचा प्रश्न आला होता की अझोस्पर्मियाचा त्रास आहे, शुक्राणू तयारच होत नाहीये, काय सांगणार सर? कसं ॲझोस्पर्मिया म्हणजे शुक्राणू तयार न होणं किंवा शुक्राणू तयार होत असले तरी ते बाहेर न येणं ह्याच्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जसं त्यांनी मगाशी पहिला जो फोन आला होता की त्यांची बायोप्सी केली त्याच्यामध्ये शुक्राणू दिसत आहेत पण बाहेर येत नाहीत, ह्याला अस्पर्मिया असं म्हणलं जातं. आणि ॲझोस्पर्मिया म्हणजे टेस्टिसमध्ये त्या ठिकाणी शुक्राणू तयारच होत नाहीयेत. ही थोडीशी गंभीर समस्या असते, प्रश्नच नाही. त्याच्या मागचे सुद्धा कोणकोणती कारणं आहेत ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्या ठिकाणी जर्म सेल्स व्यवस्थित आहेत की नाहीत त्यांचं असणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. बऱ्याच पेशंटमध्ये जर्म सेल्स दिसत नाहीत बायोप्सी केल्यानंतर आणि हा प्रकार जास्त त्रासदायक होत असतो. त्याच्या मागची जी वेगवेगळी कारणं सुद्धा असतात. जर स्ट्रक्चर नॉर्मल आहे म्हणजे त्या ठिकाणी टेस्टिक्युलर रचना व्यवस्थित आहे, वाढ व्यवस्थित झालेली आहे वृषणांची, त्या ठिकाणी जर्म सेल्स वगैरे व्यवस्थित आहेत, प्रॉब्लेम कुठेच दिसत नाहीत, फक्त स्पर्म्स तयार होत नाहीयेत किंवा स्पर्मॅटोजेनेसिसचं काम व्यवस्थित होत नाहीये, ह्याच्या मागे आयुर्वेदाने खूप सविस्तरपणे विचार केलेला आहे. त्याच्या मागचे रिझन्स फार वेगवेगळे आहेत, त्याच्या मागचं प्रत्येकाचं रिझन खूप वेगळं असतं आणि त्याचा जाऊन विचार करणं खूप गरजेचं आहे. ज्या वेळेला तुम्ही ॲलोपॅथिक सायन्सनुसार ह्याच्याकडे बघितलं जातं त्यावेळेला फक्त रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचाच विचार केला जातो. म्हणजे वृषण व्यवस्थित आहेत का, टेस्टिसची वाढ आहे का, इपिडिडॅमिस व्यवस्थित आहे ना, कुठे मध्ये ब्लॉकेजेस तर नाही आहेत ना, आणि
पुढची रचना व्यवस्थित आहे ना, फक्त ह्याचाच विचार केला जातो. पण आयुर्वेदाने तो सप्तधातू म्हणून शुक्र सांगितलेला आहे. ते शुक्र धातू तयार होतोपर्यंत जे काही पचनाच्या सूक्ष्म पचनाच्या प्रक्रियेमध्ये प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा ॲझोस्पर्मियाचा प्रॉब्लेम असतो. ह्याच्या मागची कारणं खूप वेगवेगळी आहेत. त्याच्यामुळे नक्की ह्याच्या मागे काय कारण आहे, निदान कोणतं आहे, ह्याचा आयुर्वेदिक पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने उपचार होणं गरजेचं आहे. कारण नुसतं हातावर हात धरून तर प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होणार नाहीये. त्याच्यासाठी योग्य काहीतरी पावलं उचलली तर 10% तरी चान्सेस अशा केसेसमध्ये पुन्हा शुक्राणू तयार होण्याचे राहतात. बरोबर. सर, कार्यक्रमात आपल्याला पुढचा फोन आलाय. श्रीधरजी यांचा फोन आलाय ठाण्यावरून. नमस्कार श्रीधरजी, आपला प्रश्न विचारा. विचारू का प्रश्न? नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो डॉक्टर, नमस्कार. माझं नाव श्रीधर गोखले आहे, मी ठाण्याहून बोलतोय. तर मला फक्त एक प्रश्न विचारायचा होता की पाळीनंतर किती दिवस, म्हणजे असं काहीतरी त्याचे दिवस असतात ना समागमाचे, म्हणजे तेव्हा तुम्ही गर्भधारणा करू शकता? बरोबर. हा, तर ते कोणत्या दिवशी केले पाहिजे? आणि आमचं म्हणजे काही चुकतंय का, काही चुकत असेल, दिवस काही चुकत असेल तर मग आम्ही काही टेस्टिंग करू का, काही टेस्ट? ओके, ठीक. तर कोणी म्हणजे टेस्ट मी पण करायचे का माझ्या बायकोनी पण करायचे? आतापर्यंत काही टेस्ट तुम्ही केलेल्या आहेत का? नाही, अजूनपर्यंत काही केलं नाहीये. तर किती वर्ष झाले लग्नाला? आम्ही थोडे कन्फ्युज याच्यामध्ये की ते काही जे दिवस असतात त्या दिवशी समागम झालाच पाहिजे, तर त्या दिवशी काही म्हणजे ते दिवस नक्की कोणते असतात? तर याच्यामध्ये आम्ही थोडं कन्फ्युज आहोत. म्हणजे तर हे झाल्यानंतर जर काही झालं नाही तर मग आम्ही टेस्ट करू. ओके ओके, चालेल. निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील. सर काय सांगा? अतिशय योग्य प्रश्न आहे. थोडासा आपल्या ह्या पुरुष वंध्यत्वाशी संदर्भात नसला तरी सुद्धा महत्वाचा आहे. कसं असतं, पाळी येते म्हणजे पहिले 4 दिवस जी काही पाळी येत असते त्यावेळेला गर्भाशय भित्ती जी काही तयार झालेली असते, गर्भधारणा जर राहिली तर ते बेडिंग त्या गर्भासाठी आवश्यक असते, म्हणून गर्भशय्या तयार होत असते. पाळी येते म्हणजे काय होतं की आता गर्भधारणा त्या महिन्यात राहिलेली नाहीये, म्हणून ती गर्भशय्या जी आहे की ते शरीर बाहेर टाकून देत असतो, ते वॉल्स सगळे बाहेर पडत असतात, रजप्रवर्तन होत असतं, पाळी येत असते, ब्लिडिंग येत असतं की जेणेकरून पुन्हा गर्भधारणा झाली तर नवीन गर्भशय्या तयार होण्यासाठी, म्हणून ही गोष्ट असते. ज्या वेळेला पाळी येऊन जाते त्याच्यानंतर हळूहळू फॉलिकल्स स्त्रीबीजामध्ये तयार व्हायला सुरुवात होते, म्हणजे स्त्रीबीज तयार व्हायला सुरुवात होते. साधारण स्त्रीबीज जे सुरुवात होते ते 8व्या किंवा 10व्या दिवसापासून हळूहळू स्त्रीबीज रप्चर होण्याची गोष्ट होत असते. म्हणजे त्यामुळे प्राकृत जर मिसेसची पाळी व्यवस्थित येत असेल, त्या दिवसाला येत असेल आणि त्यांचं ओव्ह्युलेशन जर व्यवस्थित होत असेल तर 8व्या दिवसापासून 20व्या दिवसापर्यंत तुम्ही शरीर संबंध ठेवले पाहिजेत की ज्याच्यामुळे गर्भधारणा राहण्याची शक्यता असते. पाळी आल्यानंतर पहिले 4-5 दिवस शरीर संबंध राहिले तरी गर्भधारणा राहू शकत नाही, आणि पाळी येण्याच्या पहिले 6-7 दिवस किंवा पहिले 8 दिवस, पाळी येण्याच्या अगोदरचे 8 दिवस शरीर संबंध राहिले तरी गर्भधारणा होऊ शकत नाही. त्याच्यामुळे 8व्या दिवसापासून 20व्या दिवसापर्यंत, म्हणजे पाळी येईल तो पहिला दिवस, तो 8व्या दिवसापासून 20व्या दिवसापर्यंत शरीर संबंध ठेवणं गरजेचं असतं. जर तुम्हाला चान्स घेणं किंवा प्रेग्नन्सी राहण्यासाठी म्हणून जर शरीर संबंध ठेवायचे असतील तर हे दिवस खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही 3 महिने अशा पद्धतीने ठेवा. अशा पद्धतीने शरीर संबंध ठेवून सुद्धा जर गर्भधारणा राहत नसेल तर मात्र टेस्ट करून घेणं केव्हाही उत्तम. बरोबर. श्रीधरजी, तुमच्यासोबतच मला इतर प्रेक्षकांना देखील सांगणं आहे की सर इथे काहीतरी महत्त्वाच्या सूचना देत आहेत, त्यामुळे तुम्ही ते कृपया नोंद देखील करू शकतात, जेणेकरून तुम्ही ते इतरांना देखील माहिती देऊ शकतात. सर, कार्यक्रमाच्या पूर्वार्धात तुम्ही पुरुष वंध्यत्वाच्या कारणांबद्दल सांगत होतात, तर त्याबद्दल अजून काय सांगता येईल सर? शुक्राणूशी संबंधित असणारे विकार हेच प्रामुख्याने पुरुष वंध्यत्वातल्या 60 to 70% केसेसमध्ये हे साधारण कारण आपल्याला दिसून येत असतं. शिवाय इतरही म्हणजे अडथळे असतात की जसं आपण बघितलं की शुक्र तयार होते पण जो मधला मार्गामध्येच अडथळा असेल, ज्याला ब्लॉकेजेस असं म्हणलं जातं, की व्हेरिकोसिल असेल किंवा इपिडिडायमिसच्या ठिकाणी सूज असेल, वाहज रेफरन्सच्या ठिकाणी सूज असेल किंवा त्याचा अब्सेन्स असणं, जसं पहिला फोन आला होता की ते नाहीच आहे, असे जर काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यामुळे सुद्धा शुक्राणू जर बाहेर पडले नाहीत, शुक्र तयार होते पण शुक्राणू बाहेर पडत नाहीयेत, त्याच्यामुळे सुद्धा गर्भधारणा होऊ शकत नाही, अशी गोष्ट दिसत असते. बऱ्याच वेळेला वेगवेगळे जंतू संसर्ग होणं, त्या ठिकाणी अपत्य मार्गाच्या ठिकाणी वेगवेगळे इन्फेक्शन्स होणं, हे सुद्धा कारण काही केसेसमध्ये दिसून येत असतं. आणि त्याच्यामुळे जो काही शुक्राणू आहे तो इन्फेक्ट होणं, आयुर्वेदाने ज्याला पूय शुक्र असं म्हणलेलं आहे की त्यामुळे शुक्र प्राकृत न राहता, म्हणजे शुक्र व्यवस्थित तयार होत असेल तरी सुद्धा ते दूषित होऊन जाणं इन्फेक्शनमुळे, आणि स्वाभाविक आहे असं शुक्र पुढे जाऊन गर्भधारणा व्यवस्थित करू शकत नाही. काही वेळेला, बऱ्याच वेळेला नाही तर असं होतं
आम्ही डॉक्टर्स लोक ज्यावेळेला असे पेशंट येतात त्यावेळेला बऱ्याच जणांना हिस्ट्री विचारताना विचारत असते की तुम्हाला कधी गालफुगी झाली असते का किंवा गलगंड झालं होतं का लहानपणी, कारण बऱ्याच जणांना गालफुगी झालेली असते आणि ह्यामुळे वृषणाच्या पेशींना शोथ किंवा सूज येण्याची किंवा तिथे पण इन्फेक्शन होण्याची शक्यता असते, ज्याला ऑर्कायटिस असं म्हणलं जातं. आणि तसं जर झालं तर त्या ठिकाणच्या पेशींचं काम बंद होणं ही गोष्ट सुद्धा होऊ शकते आणि त्याच्यामुळे पुढे ॲझोस्पर्मिया होणं ही गोष्ट सुद्धा असते. आणि अशी जर हिस्ट्री असेल तर त्या पद्धतीने आयुर्वेदानुसार वेगवेगळे उपचार केले जातात की जेणेकरून पुन्हा त्यांचं फंक्शनिंग कसं चालू होईल ह्या पद्धतीने सुद्धा उपचार सांगितले गेलेले आहेत. त्याच्यामुळे ह्याच्या मागची नक्की कारणं कोणती आहेत किंवा हार्मोन्सचा जर इम्बॅलन्स खूप असेल, टेस्टेस्टेरॉन हे जे हार्मोन असेल ते शुक्राणू तयार होण्याच्या दृष्टीने, ज्याला स्पर्मॅटोजिनेसिस व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने त्याची खूप आवश्यकता असते. पण ह्या हार्मोन्सच्या जर लेवल्स खूप कमी असतील, FSH, LH ह्याच्या जर लेवल्स खूप जास्त असतील तर अशा वेळेला शुक्राणू व्यवस्थित तयार न होणं किंवा पुरुषाचं मैथून सामर्थ्यच कमी होणं अशा पद्धतीच्या गोष्टी घडत असतात आणि त्याच्यामुळे सुद्धा गर्भधारणा राहू शकत नाही. ही जनरली कॉमनली लक्षणं आपल्याला शारीरिक ह्याच्यामध्ये दिसून येत असतात. प्रेक्षको, कार्यक्रमाच्या पूर्वजात मी तुम्हाला आंब्याविषयी थोडीशी माहिती देतो. त्याबद्दल जर अधिक सांगायचं झालं त्यामध्ये व्हिटॅमिन C, पेक्टिनचं प्रमाण खूप प्रमाणात असतं, प्रचूर मात्रेत असतं, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे नियंत्रित ठेवता येतं. त्याचप्रमाणे जर आंब्याची साल ही जर वाळून आपण त्याचं जर चूर्ण तयार केल्यास रक्तातील इन्सुलिनचं प्रमाण ते नियंत्रण ठेवता येतं. त्यामुळे तुम्ही ते नियमितपणे सेवन देखील करू शकतात. सर, कार्यक्रमात आपल्याला एक फोन आलेला आहे. गुलफामजी यांचा फोन आला आहे सांगलीवरून. नमस्कार गुलफामजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार डॉक्टर. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. सर, मी गुलफाम तजीर बोलतोय मेरेजून. आमच्या लग्नाला 3 वर्ष होत नाहीये. मी डॉक्टरांकडे गेलो तर त्यांनी अनालिसिस हॅलो 22 आहे. 3 वर्षापासून आम्ही ट्रीटमेंट पण फरक काय पडतो. सिमेन अनालिसिस मध्ये काय रिपोर्ट आला होता? सिमेंट काउंट आपण हातातच आहे. 22 आहे माझं सिमेंट काउंट. स्पर्म काउंट 22 आहे. ओके ओके, निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील. सर, काय सांगणार? कसं आहे, कमीत कमी सिमेन काउंट जो आहे, शुक्राणूंची क्वांटिटी जी असणं आवश्यक असतं ती कमीत कमी 20 मिलियन पासून 60 मिलियन पर्यंत असणं गरजेचं असतं पर ml. म्हणजे एवढ्या प्रमाणात जर एवढ्या क्वांटिटीमध्ये जर शुक्राणू असतील तर पुढे जाऊन ते गर्भनिर्मितीचं काम व्यवस्थित पद्धतीने करू शकतात. अच्छा, 22 मिलियन तुमचा आता काउंट आहे तो थोडासा कमी प्रमाणामध्ये आहे. आयुर्वेद शास्त्रानुसार खरं तर फक्त काउंट हीच गोष्ट मॅटर करते किंवा हीच गोष्ट महत्वाची असते असं नाहीये. आपण ह्या ठिकाणी संदर्भ देत असलो त्या पद्धतीने तरी सुद्धा शुक्राणूंची संख्या किती आहे ही गोष्ट महत्वाचीच आहे, प्रश्नच नाही. पण आयुर्वेदानुसार ते प्राकृत शुक्र असणं, सक्षम शुक्र असणं, क्वालिटी ऑफ शुक्र काय आहे, सार शुक्रधातू तयार होतोय की नाही ही गोष्ट अशा ऑलिगोस्पर्मियाच्या पेशंटमध्ये खूप महत्वाची असते. कारण कितीतरी पेशंटमध्ये शुक्राणूची संख्या खूप जास्त असणं असं सुद्धा दिसतं की क्वांटम खूप आहे, क्वांटिटी व्यवस्थित आहे, पण तरी सुद्धा गर्भधारणा राहत नाही. कारण जर शुक्राणू चांगल्या पद्धतीने तयार होत नसेल, तर जर सारं शुक्र नसेल तर ते सारं शुक्र नसेल तर ते पुढे गर्भधारणा करू शकत नाही. त्याच्यामध्ये जर विकृती असेल कोणत्याही पद्धतीने असू देत, त्याची मॉर्फॉलॉजी व्यवस्थित नसू देत किंवा पुय शुक्र असू देत किंवा आयुर्वेदाने अष्टशुक्राचे दोष सांगितलेले आहेत. म्हणजे वातामुळे शुक्र दूषित होणं, पित्तामुळे होणं, कफामुळे होणं, वात कफामुळे होणं, ग्रंथील शुक्र याला ज्याला म्हणलं जातं, कुणप शुक्र असं म्हणलं जातं की पित्त कफामुळे जे दूषित होतं ते, किंवा वात पित्त यांनी दूषित ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्याला क्षय, शुक्रक्षय असं म्हणलं जातं. की शुक्रक्षय हा जो प्रकार असतो त्याच्यामुळे क्वांटिटी ऑफ स्पर्म्स कमी होणं ही गोष्ट आपण म्हणू शकतो की ह्याच्यामुळे शुक्राणू जितक्या संख्येत तयार व्हायला पाहिजे तितकी होत नाहीत आणि क्वालिटी जी पाहिजे ती जे सारं शुक्र तयार होणं गरजेचं आहे ते पण होत नाही आणि ह्याच्यामुळे पुढे गर्भधारणा राहू शकत नाही, ज्याला ऑलिगोस्पर्मियाचा प्रॉब्लेम जनरली असं म्हणलं जातं. पण आयुर्वेदानुसार वातपित्ताच्या दृष्टीमुळे होणारा शुक्रावर परिणाम आणि त्याच्यामुळे शुक्रक्षयाची लक्षणं दिसणं आणि त्याच्या पद्धतीने उपचार करणं, ह्या पद्धतीने उपचार होणं खूप गरजेचं असतं. तरी घरच्या घरी सोपा उपाय ह्याच्यामध्ये आहे. रोज सकाळी तुम्ही गाईचं दूध आणि गाईचं तूप असं सकाळी रोज घेत चला अनुषापोटी. त्याचा उपयोग सुद्धा सारं शुक्र तयार होण्याच्या दृष्टीने किंवा शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी होऊ शकतो. हा घरगुती उपचार झाला आणि तरीही प्रॉब्लेम तसाच परसिस्ट राहिला तर त्याच्या मागचे सुद्धा वेगळी कारणं सुद्धा भरपूर आहेत. म्हणजे प्रत्येक वेळेला शुक्राचीच दृष्टी असते असंही होत नाही. इतर आजारांमुळे सुद्धा शुक्रक्षय होत असणं किंवा शुक्र धातूवर परिणाम होत असणं अशा सुद्धा बऱ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये असतात आणि त्या कारणांचा
वंध्यत्वाचा विचार सुद्धा आपल्याला पुरुष वंध्यत्वामध्ये करणं खूप गरजेचं असतं. बरोबर. म्हणजे असं म्हणता येईल की आयुर्वेद हे नुसतं अॅनाटॉमिकली विचार न करता शारीरिक क्रियेचा उपयोग असेल किंवा सात्विकता, साम्यावस्था या सर्वांचा निगडीतपणे उपचार करत असतं. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की वंध्यत्वासाठी काही मानसिक कारणं देखील कारणीभूत असतात का सर? काय सांगणार? अगदी खूप छान, म्हणजे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. कितीतरी पेशंटमध्ये आपण असं बघतो आणि सध्या त्याचं प्रमाण 20% आहे वंध्यत्वाच्या केसेसमध्ये असं म्हणलं तरी चालेल की ह्याच्यामध्ये सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असतात पण तरी सुद्धा प्रेग्नन्सी राहत नाहीये असं बऱ्याच वेळेला दिसून येत असतं. आयुर्वेदामध्ये एक सूत्र आहे आयुर्वेदानुसार की सौमनस्यम गर्भजननाम, म्हणजे गर्भात जर राहणं आवश्यक असेल तर त्या ठिकाणी दोघांची मानसिक स्थिती आनंदी असणं, सुखी असणं, व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. ज्या वेळेला तुम्ही शरीर संबंध ठेवत असता त्यावेळेला तुमची मानसिक स्थिती कशी आहे ह्या गोष्टीवर सर्व अवलंबून असतं. बऱ्याच वेळेला असं होतं की इतके वर्ष झाले तरी गर्भधारणा राहत नाहीये, त्यामुळे स्वाभाविक आहे स्त्री आणि पुरुष दोघांनी एक प्रकारचा स्ट्रेस आलेला असतो, टेन्शन आलेलं असतं की सर्व गोष्टी टेस्ट रिपोर्ट बऱ्याच वेळेला नॉर्मल येतात. असंही होतं की मेजर कोणता तरी प्रॉब्लेम नाहीये पण तरी गर्भधारणा राहत नाहीये, त्यावेळेला अजून स्ट्रेस वाढत जातो. मग फक्त प्रेग्नन्सी राहण्याच्या दृष्टीने संबंध ठेवले जातात. खरं तर तो एक आनंदाचा भाग आहे. हर्ष, शुक्राचं काम हे हर्ष सांगितलेलं आहे. म्हणजे प्रत्येक ज्या ठिकाणी हर्ष हे काम होईल, हर्षाच्या पद्धतीने संवर्षण होणं, प्रत्येक शरीर पेशीचं संवर्षण होणं आणि त्याच्यानंतर आपण धातूद्वारे, आपण वायूद्वारे शुक्र शरीराच्या बाहेर निष्क्रमित होणं खूप गरजेचं असतं. आणि ही गोष्ट होण्याच्यासाठी त्या दोघांची मानसिक स्थिती व्यवस्थित असणं ही गोष्ट खूप महत्वाची असते. सध्या तरी इतकं स्पर्धात्मक जीवन आहे, दगदगीचं जीवन आहे, इतकी स्पर्धा वाढलेली आहे की दोघंही सध्या जॉब करत असतात, स्त्री आणि पुरुष दोघंही जॉबसाठी बाहेर असतात, तिथले स्ट्रेस खूप जास्त असतात, व्यावसायिक कामं असल्यामुळे किंवा व्यवसायाचे असणारे स्ट्रेस जास्त असतात, कौटुंबिक वाद काही ठिकाणी असतात, काही ठिकाणी स्त्री आणि पुरुष यांचे भावनिक संबंध किती चांगले आहेत ही गोष्ट सुद्धा खूप महत्वाची असते. त्यांच्या दोघांमध्ये सुद्धा वाद असतील तरी सुद्धा तो प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये दोघांनी एकमेकांना वेळ देणं खूप गरजेचं असतं. तुमचे मानसिक संबंध किती चांगले असतील, तुमचे भावनिक संबंध किती चांगले आहेत, तुम्ही तुमचा तो काळ किती आनंदाने व्यवस्थित घालवताय किंवा त्या काळामध्ये शारीरिक गोष्टी जरी नॉर्मल असतील आणि स्त्रीमध्ये जर स्ट्रेस खूप जास्त असेल, मानसिक ताणतणाव खूप असते, दोघांमधले असू देत, कौटुंबिक असू देत किंवा व्यवसायामुळे असू देत, तर त्याचा परिणाम स्त्रीच्या रसावर होत असतो. आयुर्वेदात एक सूत्र आहे, रसवाहिनी दुष्यंती चिंत्यानाम अपि चिंतनात, म्हणजे रसव स्त्रोतस आहे हे जे आहे ते अतिचिंतनामुळे दुष्ट होतं आणि रसाचा उपधातू म्हणून आर्तो म्हणजे स्त्रीबीज तयार होत असतं. त्यामुळे त्याचा परिणाम लगेच स्त्रीबीजावर होत असतं. प्राकृत स्त्रीबीज तयार होत नाही, फक्त ओव्ह्युलेशन होणं आणि स्त्रीबीज फुटणं म्हणजे प्राकृत स्त्रीबीज तयार होणं असं बिलकुल नव्हे. आयुर्वेदानुसार हे स्त्रीबीज व्यवस्थित होण्यासाठी रस धातू हा चांगला असणं गरजेचं असतं, म्हणजे उपधातू म्हणून आर्तो तयार होत असतो. त्याच्यामुळे आयुर्वेद विचार करताना फक्त रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा आणि वंध्यत्वाचाच विचार करता असं नाहीये, संपूर्ण शरीराचा तो सर्वांगीण विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण रसाची जर विकृती असेल तर प्राकृत आर्तो तयार होऊ शकत नाही आणि तुमच्या टेस्ट कितीही नॉर्मल जरी असल्या तरी गर्भधारणा राहू शकत नाही. कारण शुक्र असू देत किंवा आर्तव असू देत, शुक्र हा शेवटचा धातू म्हणून तयार होत असतो. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र 7वा धातू म्हणून शुक्र तयार होतो. म्हणजे रसापासून रक्त, रक्तापासून मांस अशा पद्धतीने शुक्राची निर्मिती होत असते. त्यामुळे शुक्रामध्ये प्रत्येक धातूचा अंश असतो आणि त्याच्या पद्धतीने ते धातूंचा अंश असेल तरच तो शुक्र पुढे जाऊन एखादा शुक्राणू पूर्ण गर्भाची निर्मिती करू शकतो, नाहीतर करू शकत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार होणं खूप गरजेचं असतं आणि त्याच्यामुळे मानसिक सुस्थिती स्त्रीची आणि पुरुषांची दोघांची असणं गर्भधारणेसाठी खूप आवश्यक आहे. निश्चितच सर. सर, कार्यक्रमात आपला पुढचा फोन आलाय, रवीजी यांचा फोन आलाय दिव्यावरून. नमस्कार रवीजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, प्रश्न विचारा. माझं रवी बापू खरात नाव आहे. मी राहतो दिव्याला. प्रश्न विचारा. मला 5 वर्ष झाली लग्नाला, पण अजून ते बायकोला मूल होत नाही, ते काय प्रॉब्लेम आहे सर? आपण टेस्ट काही केल्या आहेत का आतापर्यंत? हो, सगळे टेस्ट आहेत केलेले. दोघांच्याही नॉर्मल टेस्ट आहेत? हो, दोघांचे नॉर्मल आहेत. ओके, ठीक आहे. अजून इतर काही त्रास जाणवतो का? सर अजून काय नाही. ओके, ठीक आहे. चालेल, निश्चितच सर प्रश्न उत्तर देतील. सर, काय सांगणार? हे प्रश्न आहे कॉमनली खूप जणांना, म्हणजे जे क्लिनिकमध्ये येणारे पेशंट्स आहेत, कितीतरी पेशंट्स अशा पद्धतीने दिसत असतात. कसं असतं, तुम्हाला कोणतं तरी कारण कळालं तरी तुम्ही त्या कारणाच्या मागे तर जाऊ शकता, त्याच्यासाठी योग्य उपचार करू शकता. पण बऱ्याच अशा वंध्यत्वाच्या केसेसमध्ये ज्यांना प्रेग्नन्सी राहत नाहीये अशा कितीतरी पेशंट्स असे दिसून येतात
ती टेस्ट तर नॉर्मल येत आहेत पण प्रेग्नन्सी राहत नाही आणि ह्याच्या मागे काय कारण हे लक्षात येत नसतं आणि हा सगळ्यात मोठा त्रासदायक प्रकार असतो आणि त्याचा परिणाम दोघांच्याही शारीरतेवर आणि मानसिक गोष्टींवर सुद्धा होत असतो. आणि कसं असतं, इतर कोणताही आजार तुम्हाला असेल, वैयक्तिक त्रास असेल, दुखणं खूप जास्त असेल तर तुमच्या वैयक्तिक गोष्टींपुरता तो मर्यादित राहतो, स्वतःपुरता. पण हा जो वंध्यत्व हा विषय आहे तो तुमच्या स्वतःपुरता मर्यादित राहत नाही. नंतर तो दोघांचा होतो, नंतर तो कुटुंबाचा होतो आणि नंतर त्याला काही सामाजिक किनार सुद्धा त्याला लागते, अशी सुद्धा गोष्ट होत असते. त्यामुळे अशा वेळेला म्हणूनच आयुर्वेदाने जो काही सर्वांगीण विचार ह्याचा केलेला आहे, ह्या गोष्टीला खूप जास्त महत्व राहतं. कोणती कारणं आहेत हे बघणं गरजेचं आहे. जसं आपण म्हणलं की सार शुक्र तयार होणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे, किंवा आर्तव चांगल्या पद्धतीने तयार होणं, जे सार आर्तव तयार होणं ही जी गोष्ट आयुर्वेदाने सांगितलेली आहे ती गोष्ट खूप महत्वाची आहे. त्याचा विचार करणं खूप गरजेचं असतं. शुक्र व स्त्रोतच आयुर्वेदाने सांगितलेलं आहे, जे सर्व शरीरात व्याप्त असतं. आर्तव व स्त्रोत सुद्धा आयुर्वेदाने सांगितलेलं आहे, त्याचा विचार सुद्धा स्त्रियांमध्ये होणं खूप गरजेचं असतं. इतर अनेक आजार असतील, बऱ्याच जणांचा पचनाशी संबंधित आजार असतो, पचन प्रक्रियाच व्यवस्थित नसते. पचनच जर व्यवस्थित होत नाही तर चांगला आहारच तयार होत नाही. चांगला आहारच तयार झाला नाही तर सप्तधातू आहार रसापासून पुढे पहिला रसधातू तयार होतो. रसापासून रक्त, मग मांस, मग मेद, मग अस्थि, मज्जा आणि सगळ्यात शेवटी शुक्र. जर तुमचं पचनच व्यवस्थित नसेल तर या सप्तधातूंचं पोषण व्यवस्थित होत नाही. कोणत्याच धातूंचं पोषण व्यवस्थित झालं नाही तर शुक्राचं पोषण सुद्धा व्यवस्थित होऊ शकत नाही आणि सारं शुक्र तयार होत नाही. त्यामुळे कितीतरी पचनाशी संबंधित विकार आहेत, ज्यांना जुना गृहिणीचा आजार आहे किंवा ज्यांना जीर्ण ज्वर आहे, बरेच वर्ष बारीक ताप, कणकण शरीरात खूप जास्त राहते, त्याचा परिणाम सगळ्या धातूंवर व्हायला लागतो. ज्यांना पांडू आहे, अॅनिमिया आहे, हिमोग्लोबिन खूप कमी आहे, निस्सारहा शिथिलेंद्रिया असा शब्द पांडूचं वर्णन करताना आयुर्वेद सांगतो की निस्सारता आलेली असते सगळ्या धातूंना, धातूंमध्ये एक प्रकारची शिथिलता आलेली असते, इंद्रियांमध्ये एक प्रकारची शिथिलता आलेली असते. असे जर आजार असतील तर गर्भधारणा राहू शकत नाही. स्त्रियांमध्ये पांडू रोग असेल तर त्याचा परिणाम हा गर्भाशयावर होत असतो, गर्भाशयाचं बल कमी होत असतं, त्याच्यामुळे गर्भधारणा राहू शकत नाही. त्याच्यामुळे फक्त तुमच्या टेस्टच सगळ्या नॉर्मल आहेत आणि गर्भधारणा राहत नसेल तर ह्या सर्व गोष्टींचा तुम्ही आयुर्वेदिक तज्ज्ञांकडे जाऊन योग्य पद्धतीने सर्व गोष्टींचा हा उहापोह होणं गरजेचं आहे. त्याच्या मागचं नक्की कारण काय आहे, तुमचं निदान नक्की काय आहे, याच्यामध्ये शरीर शुद्धी होणं खूप गरजेचं असतं. कारण शरीर शुद्धीमुळे शुक्र व स्त्रोतसाची शुद्धी होत असते, आर्तव व स्त्रोतसाची शुद्धी होत असते आणि मग सार शुक्र किंवा सार आर्तव तयार व्हायला मदत होते. आणि ही गोष्ट झाली तर मग पुढे गर्भधारणा राहण्यासाठी कोणतीच अडचण येत नाही, कारण टेस्ट नॉर्मल असतील म्हणजे रचनात्मक सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. फक्त कार्यात्मक जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला आयुर्वेदिक पंचकर्म आणि आयुर्वेदिक औषधांनी व्यवस्थित करायचे आहेत. मग गर्भधारणा राहणं ही नैसर्गिक गोष्ट आहे, त्यात कोणताच अडथळा येऊ शकत नाही. बरोबर सर. अगदी असं म्हणता येईल की आयुर्वेद खूप मोठा एक वटवृक्ष आहे की ज्याच्याबद्दल आपण थोडंफार ज्ञान घेतोय. सर, कार्यक्रमात पुढचा फोन आलाय, सागरजी यांचा फोन आलाय सांगलीवरून. नमस्कार सागरजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा नमस्कार. हा नमस्कार सर. आमचं लग्न होऊन 3 वर्ष झाली. तर आम्हाला असा प्रश्न विचारायचा होता की ज्यावेळेला बाळ राहतं त्यावेळेला कमीत कमी एक दोन महिन्याचं झालं की ते बाळ वाढत नाहीये. तर त्याच्यासाठी आम्ही TORCH ही टेस्ट केली होती आम्ही. तर त्याच्यामध्ये IgM आणि IgG याचं प्रमाण जास्त आहे. तर ते कमी करण्यासाठी काय करावं लागेल आणि कमी किती दिवसामध्ये होतं? निश्चितच सगळ्या प्रश्न उत्तर देईल. अतिशय चांगला खूप चांगला प्रश्न आहे. कसं आहे, गर्भधारणा झाली, स्त्री आणि पुरुष बीज एकत्र आलं, गर्भधारणा जरी झाली तरी आपण जे अगोदर म्हणलो होतं की वेगवेगळे इन्फेक्शन्स आणि त्याचा अपत्य मार्गावर होणारा परिणाम, त्यातलीच ही गोष्ट आहे. नको असणारे टॉर्च नावाचे हे वेगवेगळे बॅक्टेरियाज, व्हायरसेस आहेत की ज्याचा परिणाम, ज्याचं इन्फेक्शन कॅच झालं तर त्याचा परिणाम अपत्य मार्गावर होत असतो, गर्भाशय मुखावर होत असतो, गर्भाशयावर होत असतो. किंवा हे शरीरामध्ये, स्त्री शरीरामध्ये जर त्याचं इन्फेक्शन झालेलं असेल किंवा स्त्री शरीरामध्ये जर ह्या गोष्टी ऑलरेडी असतील तर स्वाभाविक ते अपरेद्वारे किंवा प्लॅसेंटाद्वारे किंवा गर्भाशया थ्रू त्याचा परिणाम हा गर्भावर होत असतो आणि त्या इन्फेक्शनमुळे पुढे मिसकॅरेज होणं किंवा ते गर्भ पुढे न टिकणं ही गोष्ट सुद्धा बऱ्याच वेळेला होत असते. आणि ह्या दृष्टीने आयुर्वेदिक उपचार अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोगी होत असतात. पंचकर्म करून शरीर शुद्धी करून घेणं खूप गरजेचं असतं. आयुर्वेदानुसार रक्षोघ्न गणातली औषधं ह्याच्यात वापरली जाणं गरजेचं असतं. कृमिघ्न गणातली औषधं वापरणं, वचादिगण, सुरसादिगण अशा आयुर्वेदाने स्पेसिफिक वेगवेगळे गण सांगितलेले आहेत. प्रजास्थापक गण म्हणून आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. यांचा वापर होणं खूप गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने योग्य उपचार 6 ते 9 महिने घेतल्यानंतरच तुम्ही
चान्स घ्या, कारण 1-2 महिन्यांनी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होता असं होत नाही, कारण रक्तामध्ये ऑलरेडी ह्या अँटीबॉडीज आलेल्या असतात आणि रक्तात थ्रू त्या गर्भाशयात थ्रू गर्भापर्यंत पोहोचत असतात आणि पुढे त्यामुळे मिसकॅरेज होणं किंवा ॲबॉर्शन होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळे शरीर शुद्धी होणं खूप गरजेचं आहे, कारण आयुर्वेदाने या सगळ्याचा विचार कृमी म्हणून केलेला आहे आणि त्या दृष्टीने शरीर शुद्धी होऊन पुढे 8 ते 9 महिने जो काही स्त्री शरीरावर परिणाम झालेला आहे तो जेव्हा नॉर्मल होईल आणि नंतर तुम्ही चान्स घेणं आवश्यक आहे की जेणेकरून पुन्हा गर्भधारणा झाल्यानंतर टॉर्चमुळे किंवा इतर कोणत्या कारणांमुळे किंवा कोणतेतरी वेगळे इन्फेक्शन झालेत आणि त्याच्यामुळे मिसकॅरेज किंवा ॲबॉर्शन झाले यासारखी गोष्ट होणार नाही. हा एक भाग झाला. दुसरी एक गोष्ट बऱ्याच वेळेला अशी घडून येते की टेस्ट पॉझिटिव्ह येते, लक्षात येतं की प्रेग्नन्सी राहिलेली आहे, पण पुढे नंतर लक्षात येतं की हार्ट बीट्सच नाहीयेत, हार्ट ऍक्टिव्हिटीज व्यवस्थित नाहीये किंवा गर्भाची वाढच व्यवस्थित होत नाहीये. ह्या वेळेला आयुर्वेदिक सूत्र एक खूप महत्वाचं आहे. आयुर्वेदाने गर्भ सांगताना गर्भाची व्याख्या काय केलेली आहे? स्त्री पुरुष बीज आत्मसंयोगात. आत्म्याचा संयोग जोपर्यंत होत नाही, चैतन्य जोपर्यंत तिथं प्रवेश करत नाही तोपर्यंत त्याला तुम्ही गर्भ म्हणू शकत नाही. स्त्री आणि पुरुष बीज एकत्र आल्यानंतर तो फक्त मांसाचा गोळा तयार होऊ शकतो, पण त्या चैतन्य आल्यानंतर जर फिटल पोल तेव्हाच येणार, तरच हार्टबीट्स येणार आणि तरच पुढे गर्भाशयामध्ये वाढ होत राहणार. त्याच्यामुळे ही गोष्ट सुद्धा खूप महत्वाची आहे. त्यामुळे कितीतरी पेशंटमध्ये फक्त चैतन्याचा प्रवेश नसणं ह्या गोष्टींमुळे सुद्धा पुढे गर्भधारणा राहत नाही किंवा टिकत नाही किंवा पुढे गर्भधारणा दिसत नाही अशी सुद्धा गोष्ट होत असते आणि ही आदिभौतिक आदिदैविक या कारणांमधली असते. आणि अशी जर कारणं असतील तर त्या पद्धतीने उपचार होणं गरजेचं आहे. शारीरिक मानसिक दोषांबरोबरच ह्या गोष्टी सुद्धा आयुर्वेदाने सांगितलेल्या आहेत, मानलेल्या आहेत आणि त्या काही पेशंट काही केसेसमध्ये सुद्धा महत्वाच्या राहतात. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की ऑलिगोस्पर्मिया आणि अझोस्पर्मियाबद्दल काय सांगणार आणि आयुर्वेद याचा कसा विचार करतं, काय सांगणार सर? पुरुष वंध्यत्वामध्ये 70 ते 80% केसेसमध्ये वंध्यत्वाचं कारण म्हणजे ॲलिगोस्पर्मिया किंवा ॲझोस्पर्मिया किंवा ॲस्थेनोस्पर्मिया हे जे प्रकार असतात ते सांगितलेले आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये शुक्राणूंशी संबंधित असणारे सर्व विकार आहेत. शुक्राणू व्यवस्थित तयार न होणं, कमी प्रमाणात तयार होणं किंवा शुक्राणूंची गती व्यवस्थित नसणं, ह्या गोष्टींमुळे दिसणारे जे विकार आहेत त्यांचा ह्याच्यामध्ये समावेश होत असतो. आणि ह्या सर्व गोष्टी आयुर्वेदाने शुक्रदृष्टीमध्ये सार शुक्रधातू तयार न होणं ह्या सर्व गोष्टींमध्ये केलेला आहे आणि त्याचा सर्वांकष विचार करून उपचार होणं ह्याच्यामध्ये खूप महत्वाचं असतं. जसं आपण अगोदर बघितलं की आयुर्वेदानुसार शुक्र धातू हा सार धातू म्हणून सांगितलेला आहे. शेवटचा सार धातू, सगळ्यात शेवटी सार धातू म्हणून शुक्र तयार होत असतो. त्यामुळे इतर सर्व धातूंचे अंश या शुक्रामध्ये होत असतात, शुक्रामध्ये येत असतात आणि त्याच्यामुळे ह्यातला एखादा शुक्राणू पुढे जाऊन गर्भाची निर्मिती करू शकत असतो. जर याच्यामध्ये कुठे प्रॉब्लेम असेल, जसं आपण सूक्ष्मपचन हा शब्द मध्ये आपण यूज केला की सूक्ष्मपचनाची प्रक्रिया व्यवस्थित होत नाहीये, रसापासून रक्त तयार होत नाही, त्याच्यापासून मांस तयार होत नाहीये, शुक्रव स्त्रोतसामध्ये जर कुठे ब्लॉकेजेस असतील, ह्या गोष्टी सर्व घडत असताना शुक्रव स्त्रोतसामध्ये होत असतात किंवा सूक्ष्म शुक्र जिथे तयार होत आहे, आयुर्वेदानुसार मज्जाधातू तयार होत असताना सूक्ष्म शुक्र तयार होत असतं की ज्याच्यावर पुढे शुक्र धात्वाग्नीची क्रिया होते आणि ज्याच्यापासून स्थूल शुक्र तयार होत असतं, जे आपल्याला सिमेंट म्हणून दिसत असतं, जो धातू बाहेर पडत असतो तो जो काही आहे स्थूल शुक्र आहे. आणि ह्या सर्व गोष्टी शुक्र व स्त्रोतसाच्या ठिकाणी घडत असतात. ह्या जर शुक्र व स्त्रोतसांमध्ये कुठे ब्लॉकेजेस असतील, त्या ठिकाणी अडथळा असेल, तिथे स्त्रोतसावरोध असेल, तर त्याचा परिणाम म्हणून सुद्धा ह्या ऑलिगोस्पर्मिया किंवा ॲझोस्पर्मिया ह्या गोष्टी जाणवत असतात. इतर आजारांचा परिणाम म्हणून जर कुठल्या धात्वाग्नीवर होत असेल, शुक्र धात्वाग्नीवर होत असेल, तर त्याचा परिणाम म्हणून ह्या गोष्टी दिसत असतात. बऱ्याच जणांमध्ये ॲस्थेनोस्पर्मिया म्हणजे शुक्र धातूंची क्वांटिटी चांगली आहे पण शुक्र धातूंची गती म्हणजे शुक्राची गती चांगली नाहीये. म्हणजे शुक्राणूंचा जो ग्रेड 4 ग्रेड 3 अशी जी गती दिलेली आहे की शुक्र वजाना थ्रू योनी मार्गातून गर्भाशयामध्ये पोहोचला पाहिजे, तिथून तो गर्भनलिकेमध्ये पोहोचला पाहिजे, गर्भनलिकेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी स्त्री बीज जर आलं आणि पुरुष बीज आणि स्त्री बीज त्या ठिकाणी एकत्रित होतं आणि नंतर तिथून ते गर्भाशयामध्ये येत असतं. पण ही जर शुक्राणूची गतीच व्यवस्थित नसेल आणि ते गर्भनलिकेपर्यंत शुक्राणू पोहोचू शकला नाही तरी स्वाभाविक गर्भधारणा राहू शकत नाही. त्याच्यामुळे हे जे ऑलिगोस्पर्मिया, ॲझोस्पर्मिया, ॲस्थेनोस्पर्मिया हे जे वेगवेगळे आजार आहेत त्याचा आयुर्वेदाने शुक्र दोषाशी संबंधित म्हणून विचार केलेला आहे. सार शुक्र जर व्यवस्थित तयार होण्याच्या दृष्टीने तुम्ही उपचार केले, बऱ्याच वेळेला असं होतं की शुक्र वाढवण्याच्या दृष्टीने फक्त नुसते वृक्ष औषधं दिली जातात. त्याचा उपयोग सुद्धा पाहिजे तसा प्रत्येक वेळेला होतो असं नाही होत, कारण धात्वाग्नी मांद्य असेल, इतर कोणते तरी आजार आहेत त्याच्यामुळे शुक्र धातू व्यवस्थित तयार होत नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं असतं.
आयुर्वेदाने सार्वदेहिक शुक्र आणि प्रजोत्पादक शुक्र असे दोन वेगवेगळे शुक्राचे प्रकार सांगितलेले आहेत. सार्वदेहिक शुक्र जे म्हणजे पूर्ण शरीरामध्ये असतं, त्याचे सुद्धा कार्य व्यवस्थित होणं गरजेचं आहे. त्याचा क्वांटम किती आहे, त्याचं कार्य व्यवस्थित तयार होतंय की नाही, कारण नंतर ह्याचंच रूपांतर पुढे स्थूल शुक्रामध्ये, शुक्रव स्त्रोतसामध्ये होत असतं. ह्या सगळ्याचा बारीक सारीक विचार अशा आजारांमध्ये होणं खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेला असं होतं, ॲझोस्पर्मिया सारख्या जर केसेस असतील की शुक्राणू तयारच होत नाहीयेत आणि असं सांगितलं जातं की ह्याच्यासाठी काहीच उपचार नाहीत, आणि असं झालं तर पेशंट हातबोल होऊन जातो की करायचं काय, आता उपचारच काही नाहीत आणि पुढे डायरेक्ट IVF सजेस्ट केलं जातं की तुम्ही कोणतं तरी डोनेट करून घ्या आणि त्या पद्धतीने पुढे ट्रीटमेंट करा. तर बरेच पॅरेंट्स किंवा बरेच दाम्पत्य ह्याच्यासाठी तयार होतात असं नाहीये. पण अशी गोष्ट नाहीये, गोष्ट सोपी नाहीच आहे ॲझोस्पर्मिया ही की आपण लगेच ट्रीटमेंट सुरू केली आणि 4-5 महिन्यात सर्व गोष्टी झालेल्या आहेत. शरीरात एखादी गोष्ट तयार होत नाहीये, ती तुम्हाला औषधांच्या द्वारे तयार करायची आहे. ही गोष्ट फक्त आयुर्वेदिक रसायन आणि वाजीकरण ह्या गोष्टींद्वारेच होऊ शकते. पण ते सुद्धा त्याच्या मागच्या प्रत्येक गोष्टींचा, कारणांचा, निदानांचा विचार करून त्या पद्धतीने योग्य पंचकर्म उपचार झाले आणि शमन चिकित्सा झाली, योग्य वाजीकरण चिकित्सा झाली, वाजीकर औषधं त्याच्यामध्ये वापरली गेली, तर ह्याच्यामध्ये नक्कीच ॲझोस्पर्मियाच्या केसेसमध्ये तर 90 ते 95% सगळ्या केसेस कव्हर होऊ शकतात. किंवा शुक्राणूंची मोटिलिटी व्यवस्थित नाहीये, ह्या केसेस पूर्णतः कव्हर व्हायला योग्य आयुर्वेदिक उपचारानंतर काहीच प्रॉब्लेम येत नाही. फक्त ॲझोस्पर्मियाच्या केसेसमध्ये सुद्धा 10 ते 15% केसेसमध्ये सुद्धा रिझल्ट अजून चांगले मिळतात. अशा कितीतरी केसेस आहेत की त्या कव्हर झालेल्या आहेत. पण सगळ्याच केसेसमध्ये यश मिळतं असं नाहीये. ह्याच्यामध्ये पेशंटचा पेशन्स असणं गरजेचं आहे. योग्य पद्धतीने बराच काळ प्रदीर्घ उपचार होणं जे आवश्यक असतं ते होणं गरजेचं आहे. तर ॲझोस्पर्मियाच्या केसेसमध्ये सुद्धा आपल्याला आयुर्वेदिक उपचारांद्वारे यश संपादन करता येऊ शकतं. निश्चितच. प्रेक्षको, कार्यक्रम आता असाच सुरू राहणार आहे. तर पूर्वी वेळ झाली आजच्या आरोग्य सल्ल्याची. बघूयात आजचा आरोग्य सल्ला काय आहे ते. आजचा आरोग्य सल्ला आहे, कोणतीही एकीव औषधे वंध्यत्वात घेण्यापेक्षा तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शुक्रवृद्धीसाठी दूध, तूप, ओले खोबरे, अंजीर, उडीद डाळ यांचा नियमित आहारात समावेश असावा. योग्य वेळी झोपणे, तणावमुक्त दिनक्रम, नियमित व्यायाम, सात्विक आहार इत्यादींचा चांगला फायदा होतो. प्रेक्षको, आजच्या तज्ञांशी थेट संपर्क साधण्यासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी मग तुम्हाला दाखवत आहोत, तो कृपया तुम्ही नोंदून घ्यावा. आजच्या तज्ञांचा पत्ता आहे डॉक्टर सत्यन गुजर, ओमकार आयुर्वेद, पुणे, खजिना महाल, दुसरा मजला, 1471, सदाशिव पेठ, SP कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे 411030. मुंबई येथे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या रविवारी शिवाजी पार्क, दादर येथे. दूरध्वनी क्रमांक आहेत 020 हा STD कोड आहे, 244305118 किंवा 9. तसेच मोबाईल क्रमांक आहेत 9822199851 किंवा 9011640352. वेबसाईट आहे www.omkarayurved.in. प्रेक्षको, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तसेच ज्या डॉक्टरांना आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असल्यास कृपया त्यांनी आमचा पत्ता नोंदवून घ्यावा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल आयडी आहे hellodoctor@ddkmumbai@gmail.com. तसेच आमचं फेसबुक पेज देखील आहे www.facebook.com/ddsahyadri.in. तसेच आमचं यूट्यूबवर देखील पेज आहे http://youtube.com/user/ddsahyadri. सर, माझा पुढचा प्रश्न आहे, लैंगिक समस्या आणि वंध्यत्व याचा काही संबंध आहे का? थोडक्यात काय सांगा. अगदी खूप जवळचा संबंध आहे, प्रश्नच नाही. जर मैथून सामर्थ्यच पुरुषाचं व्यवस्थित नसेल किंवा कमी असेल किंवा बऱ्याच जणांना शीघ्रपतनाचा त्रास असतो किंवा खूप जणांना लिंगामध्ये ताठरता न येणं, ज्याला आयुर्वेदाने ध्वजभंग असं म्हणलेलं आहे, हे जर प्रॉब्लेम्स असतील तर स्वाभाविक आहे त्याचा परिणाम हा पुढे पुरुष वंध्यत्वामध्ये होऊ शकतो. कितीतरी पेशंट, खरं तर दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ज्यांचं मैथून सामर्थ्य सुद्धा कमी नाहीये किंवा ज्यांना बऱ्याच जणांना इरेक्शनचे प्रॉब्लेम जाणवतात, अशा लोकांमध्ये सुद्धा गर्भधारणा राहत नाही असं नाहीये. यांना सहजासहजी सुद्धा गर्भधारणा राहून जाते, ही पण गोष्ट होते. पण तरी सुद्धा लैंगिक समस्या अशा लोकांना जाणवत असतात. त्यामुळे ह्याचे उपचार सुद्धा पूर्ण वेगळे आहेत. आयुर्वेदाने शुक्र वृद्धीसाठी, शुक्र स्तंभनासाठी, शुक्रच्युती होण्यासाठी वेगवेगळी औषधं सांगितलेली आहेत आणि त्या पद्धतीने उपचार सांगितलेले आहेत. ते त्या ठिकाणी होणं खूप गरजेचं असतं. लोक
IQ असणारे अशा कितीतरी गोष्टी, असे कोणते तरी उपचार बरेच करत राहतात, जे तात्पुरते उपयोगी होतात पण पुढे लॉंग टर्मच्या दृष्टीने त्यांना ते खूप गंभीरपणे त्रासदायक होऊ शकतात किंवा त्याचे गंभीर परिणाम शरीरावर होऊ शकतात. त्यामुळे या सगळ्याचा योग्य विचार करून त्याच्या मागची नक्की काय कारण आहे, लैंगिक समस्या हा जो विषय आहे तो सुद्धा खूप गुह्य आहे, त्याच्याबद्दल सुद्धा फार बोललं जातं असं होत नाही, पण त्याच्यामुळे बरेच पुरुष मंडळी ह्याच्यातून सफर होत राहतात. कसं सांगायचं, काय सांगायचं ह्याच्यामुळे कोणाचाच योग्य सल्ला न घेणं, फक्त कुठेतरी ऐकलेलं असतं किंवा बघितलेलं असतं अशी औषधं घेत राहणं, आणि ही त्यांच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा घातक होत असतात. त्यामुळे त्याचा सुद्धा शास्त्रीय कारणांचा विचार करून योग्य उपचार होणं गरजेचं आहे, म्हणजे त्याच्यामुळे उद्भवणारे वंध्यत्वासारख्या समस्या सुद्धा पूर्णतः नाहीशा होतील. निश्चितच. प्रेक्षको, तुम्ही आजच्या तज्ञांना बरेच प्रश्न विचारले आहेत, सरांनी देखील योग्यपणे मार्गदर्शन केलेले आहेत, परंतु सर मला देखील काही प्रश्न तुम्हाला विचारायचे, त्याचं थोडक्यात उत्तर द्या सर. सर, वाजीकरण म्हणजे काय? वाजीकरण हे आयुर्वेदाने सांगितलेलं अतिशय महत्वाचं अंग आहे. सुदृढ संतती होण्याच्या दृष्टीने शुक्रधातूची वृद्धी चांगल्या पद्धतीने होण्यासाठी जी ऋष्य औषधं सांगितलेली आहेत, जे काही कल्प आयुर्वेदाने सांगितलेले आहेत, त्या सगळ्याचा समावेश वाजीकरणामध्ये होत असतो आणि पुरुष वंध्यत्वामध्ये ह्या अंगाचा वाजीकरण औषधांचा उपयोग अतिशय चांगला होतो. निश्चितच. प्रेक्षको, आयुष्य हे अतिशय सुंदर आहे. त्या आयुष्याच्या काळात असे काही क्षण येतात की संपूर्ण जीवन आपल्याला अंधारमय वाटावं लागतं, आणि या अंधारमय जीवनातच एक आशेची किरण आपल्याला संपूर्ण वाट दाखवत असते. जसे की आशेची किरण असलेल्या आयुर्वेद उपचारांद्वारे चिरकालीन अशा पुरुष वंध्यत्वात आपण सोनेरी असे उपचार साध्य करू शकतो. सर, आज आपण इथे आलात व आम्हाला पुरुष वंध्यत्व आणि आयुर्वेद याविषयी आमच्या प्रेक्षकांना इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे व माझ्या हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.